हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज खूप दिवसातून ब्लॉग चालू केलं आहे आपण. मला तर वाटतं आपण 20 दिवसानंतर ब्लॉग चालू केलं आहे. काही कारणास्तव थोडं नाही जमलं, पण आतापासून आपला ब्लॉग रोज कंटिन्यू असणार आहे. आज कुणाला घेतलं आहे, आज संडे चालू आहे. आज आमची मॅच पण आहे. मॅच कुठे आपली कानोरला मॅच आहे आमची. जातो आता मॅच बघायला. तसं आता कुठे आम्ही व्हिडिओ काढतोय माहिती काय, हा आहे बदलापूरचा लोटस पॉईंट. बोललो इथे जाऊन आपलं ब्लॉगची स्टार्टिंग करू. थोडं भारी आहे इथे, बघा मागे व्हिडिओ सर्व. हे बघा मित्रांनो, लोटस पॉईंट. फर्स्ट टाइम मी तर आलो इथे. कुणाल भरपूर वेळेला आलेला आहे. कुणाल कसा कमिटेड माणूस आहे, भरपूर टाईम आलेला. बोलतो चल लोटस पॉईंटवर जाऊ, पण आता सध्या कोणी नसतो असणार इथे. लोक सगळी संध्याकाळी असतात. संध्याकाळी कसं असतं वातावरण, म्हणजे थंड. हे बघा ना, मागे ते तलाव पण आहे. थंड वातावरण असतं म्हणून लोक हे सर्व बिल्डिंगवाले इथले शहरातले लोक सगळं येतात असं संध्याकाळी बसायला इथे. मी तर फर्स्ट टाईम आलो आहे. कुणाल रोज येतो, बोलतो चल जाऊ. ठीक आहे चल, बोललो जाऊया. आता थोड्या वेळामध्ये जातो आपल्या मॅचला. मॅच तुम्ही राहा आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आज खूप दिवसातून ब्लॉग आहे, खूप इंटरेस्टिंग होणार आहे, खूप कॉमेडी होणार आहे. अजून आमचे 2 मित्र आलेले नाहीत, ते पण यांना माहितीच असेल तुम्हाला, ओमकार आणि सूरज. तुम्ही राहा आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू. चला मित्रांनो, आपलं फोटो आणि रील्स काढून झालेली आहे. जातो आता मॅचला आपण फक्त प्रेक्षक असणार आहेत. 3 वर्षापासून कमबॅक करायला चाललो आहे, पण माझं काही कमबॅक होत नाही. तर मला काहीच मैदानावरती पोचलेलो आपण. मी वडापाव खायला आले. जेवण पण आहे का? मग तू कसा जेवू शकतोस? थांबा रे. अरे भाई दादा, बॅट बघ कशी आहे. अरे चेक कर, जराशी चेक कर फक्त. तू मोठा बॅटर आहेस ना भोसरी गावाचा. हा थांब चेक कर, सांग म्हणा कशी वाटतं बघू. सांग कशी वाटतं, म्हणजे तुझा काय म्हणणे. तो बॅट बघ कशी बघतो. आज किती 6 मारशील आज? बघू, पहिल्या ओव्हर मध्ये 3 तरी बसलं पाहिजे. किती? 3. भोसरी टीम रेडी टू प्ले. तू इकडे कसं काय यार? भोसरी गावचे मोठे उद्योजक नितेश भाऊ तवळे. बोल परत बोल. जा रे कारले. चला गाईज, आपली मॅच चालू होते आता. थोडं इंटरेस्टिंग मध्ये बघू दे मला. आज मॅच जिंकून जायची, आम्हाला ट्रॉफी जिंकून जायची. मागे बघता का आमचे कोण दादा? ओमकार कसा काय आला? ऐकतं का? मुलींचा कन्हैया आहे, तो कसा काय मॅच बघायला आला? डायलॉग बघ आवाज यो कन्हैया. काय बोलला? बघा आमच्या पोस्टरीची पोरा कशी सगळ्यांच्या झाडांवर चिपकूच्या झाडावर पोपट, आंब्याच्या झाडावर नाही. अरे पोराई 2 बिस्लरी पिल्यावर तर साधी बॉटल आहे म्हणून बिस्लरीचे पैसे माजवून घेतलं. काय बोला दादा? इथं वरापाची इथं 2 बिस्लऱ्या पिल्या, याला वाटलं साधे वाटले, त्याने पैसे माजवून घेतलं. तो बोलतो 10 रुपये देत, याही बोलतो नाही, बोलतो 20 रुपये जाऊ दे बोललो. आता आपलीच पोरं होती म्हणून पेन टाकली. हे बघा अशी माकरं आल्या ना आमच्या गावातली, अशी झारा उतरल्या. 35 हवा आम्हाला जिंकायला दिल्यात, तर 35 ना 37 वाटतं 3 ओव्हर मध्ये. उतरला स्ट्राईकला प्रताप जाधव आणि वैभव पाटील. फट चेंडू 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आणि आता बघूया ओपनिंगचा प्लेअर होता तो. शाबास 6 धावांसाठी. कूलर घेऊन जायचा.
एक सिक्स शाबास 6 धावांसाठी संघ विन बोलणार बाबा आता कॉमेंटेटर बघ. वेदशी 11 पोसरी बेस संघानं सहजतेने जिंकलेलं हार्दिक अभिनंदन. हार्दिक अभिनंदन. चला ये पोसी गावचा माकार चला खाली आता. चला रे गाई जबा इथं आम्हाला जेवणासाठी सोय केलेली आहे खास करून पोसी संघाला. पोसी संघाला म्हणजे त्यांचे फॅन फॉलोअर सगळे म्हणजे पोसी संघाच्या पाठी आलेले सर्वांना जेवण भेटणार आहे. टेन्शन नाही घ्यायचं फक्त ओमकारला सोडून नाही. ओमकारला नाही भेटणार जेवण. पहिले जाईल. चला काहीच आता कुठे जातो फक्त तुम्हाला एक आमच्या पोसी गावाचा माकड दाखवतो. हा. कसा आवाज आहे ओम्या जरास धारा आलो ना जरासा आलो ना जोरात आलो जोरात जरासा जोरात अजून जोरात जरा मॅडम तो मॅडमला चष्मा भेटलेला आहे काही छावा दिसतो ना. मोबाईल डिकीने बोल. ए लास्ट काही लास्ट 3 वर्ष झालं कमबॅक करतोय. अजून काय माझा कमबॅक झाला नाही टीममध्ये. तर मी तुम्हाला एक नक्कीच सांगेन अजून मी थकलेलो नाही. आज नाही तर उद्या नक्कीच होणार. तुम्हाला सांगतो मी तुम्ही कोणत्या पण क्षेत्रात असू द्या कोणत्या पण फील्डमध्ये असू द्या कधीच माघार घेऊ नका. आज नाही तर उद्या नक्कीच होणार काहीतरी तुमचं असते. आज झालं नाही तरी पण खचू नका प्रयत्न करत राहा. नक्कीच उद्या तुमचं काय नक्की तुम्ही सक्सेसफुल व्हाल एवढंच सांगेन तुम्हाला. काय बोलतो. हॅलो गाईज नाव काय तुझा. हा हो का थांब आमची इकडे काहीच आमची आता टीम चाललेली आहे. सेकंड मॅच साठी सज्ज. दुसरीच काय बोलत बाबू तू. तुझा फॅन कोणचा आहे बोलतो तू. कोणचा मथुरचा. यो आर्यन भारतचा फॅन आहे. तू मथुरचा कधीपासून. माझा फॅन नाही का तू. माझा नाही का फॅन. तुषार पितलेचा फॅन आहे बोल. तुषार पितले. मीच तो. माझा फॅन नाही का तू. माझा ब्लॉग बघच नाही का. काय बघ कधी बसून बघतो. हा अरे माझा ब्लॉग कधी बसून बघतो. हा बघतो आम्ही बघतो. तू कधी बसून बघतो माझा ब्लॉग. नाही बघत काय यार असं नाही थोडे असतो का बाबू. बाउन्सर आपला ब्लॉग बघायचा असतो. काहीच आपली रेडी झालेले आहेत. आणि माझा चष्मा चोरलेला आहे. चष्मा दे रे. संत्री पण चोरलेली ही बघा संत्री पण. हे बघा आमची बदलापूर मध्ये येऊन आमच्यावर अन्याय करतात. ही आमची पब्लिक आहे पूर्ण गावातली. निर्णय दादा काय मग आपल्या डिसिजनचं काय आहे काय सांग जरा. बघत मागे खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. साईडला रे दाखव जरा रामूला दाखव आपल्या. शाबास काय चेहरा बे पोरांचा. गया वा 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 शाबास. परश्या बोल. एकटा वाघ. अदे एक सिक्स. शाबास. मॅच विन. मॅच विन.
चलो काय जिंकलेली मॅच काहीच आता आम्ही एक मॅच जिंकलेली आहे. चलो चलो लेट्स गो मित्रांनो. मॅच जिंकलेली आहे. 2 मॅच आम्ही जिंकलेले आहेत. आता डायरेक्ट फायनलला आज आम्ही ट्रॉफी घेऊन जाणार. 1 नंबरची ट्रॉफी घेऊन जाणार 100%. 100% मारणार म्हणजे मारणार. चला मित्रांनो आम्ही आज जिंकल का आपली 100%. हा 100%. आज नंबर डायरेक्ट नंबर. बुवाला तो कांड्यावाला भगत आहे भगत. नित्य दादा हे नित्य दादा अरे मॅच जिंकली आपली दुसरी पण काय बोलता आता. फायनल जिंकून दे. हा चष्मा घेऊन ये. फायनल पण जिंकल. गेली पोसरी जिंकलीच आलेले पोरांनो खुशी बघा मॅच जिंकल्याबद्दल. जिंकलेली मॅच टाळ्या. वा भाई. आणि आता माझं मन शांत झालं. स्पर्धेला त्यांनी देखील चांगला खेळ केला. परंतु त्यांचा विजय झाला तो पोसरी बी संघ. या दोन्ही संघांमध्ये गोरेगाव विपक्ष पण आता टॉस जिंकल्यावर काय घेतले फिल्डिंग घेतले का. मग काय कसा आता तुमचा परफॉर्मन्स दाखवाल का नाही. बॉलिंग नाही येत भाई आपल्याला. बॅटिंग तरी मग बॅटिंग मध्ये काय तुझा परफॉर्मन्स बॅटर आपला ओपनिंगचा. काय तुझ्या करून आता काय अपेक्षा असतील आम्हाला. आम्हाला काय ना आम्हाला जास्तीत जास्त अधिक कडून अपेक्षा बघू शकता. आता एक षटकाराने आमची मॅच जिंकून दिली. आज एकदा काय वाटतं तुला. मगाशी तुम्ही 6 मारला आणि मॅच संपवली. कसं वाटतं आता. छक्का मारणार होता त्याला, कारण त्याने कॅच सोडून छक्का दिला होता एक. त्याला मारणार होता नसता तर मग उलटी घुसली असती. बाजूला प्रताप आणि दुसऱ्या बाजूला वैभव. प्रतापला विसरून कसं जमेल. त्याने चांगली फलंदाजी केली. 27 धावसंख्येची गरज असताना इतर 2 चेंडू पाहिले आपण निर्धाव स्वरूपाचे. कुठला संघ हा वेटर फुल जल्लोष. पाहायला मिळतोय आपल्याला पोसरी बी संघाकडून. कारण त्यांना देखील माहिती आहे योग्य पाच धावा पाहिजेत विजयासाठी. मस्त मस्त मस्त. युक्तिश्रेष्ठ म्हटली जाईल आणि हलक्या हाताने स्टाईल बिरकावलाय चेंडूला. काय जयलोष पोसी संघाचा. फायनली पोसी संघ विन झालेला. पोसी संघ जिंकल्याचा आनंद फटाके बोर्डू मध्ये स्वागत केलेला आहे. गणपती बाप्पा.